आता आम्ही पालखीला प्रस्थान करत आहे दुपारच्या मुक्कासाठी. तर सुनायला कसं वाटतं तुला पालखी? अरे खूप खूप धन्य झालं, प्रसन्न झालं मन. काल थोडा त्रास होत होता, आपण आता सकाळी उठलं एकदम फ्रेशनेस. आता किती पण चालू शकतो आपण एकदम धन्य. आता लिंबूला चावी पिऊन मस्त वेगळी. ओके, आता मस्त पिऊनशी निघूया परत आपण नाश्त्याची हॉल्टो. नाश्ता जेवलं ठाणा जेल. ठाणा जेल असला का म्हणजे आमची माणसं दोघं जाऊन आले ठाणा जेलला, म्हणून त्यांना एक्सपिरियन्स आहे, तर प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर आता भेटू आपला जो सकाळचा नाश्ता आहे तिथे डायरेक्ट तलावला. जय किरा चालत रे आवाज. हाय दीपेश. काय आणि अंगात धुतले. हा फरफड्या आपला मित्र गोखीरेगावचा फरफड्या माजी नगरसेवक. माझा आयडिया इंशेवारा. हा आयडी बोल. तर ना ब्लॉग बिग जरा चुकीचा बनतोय, समजून घ्या. 1 वर्षानंतर ब्लॉग बनवायला लागलोय. आणि बाकी तुम्हाला प्रवास कसा वाटतो ते बघा. तर सकाळी आता मस्त निघालेत आम्ही. आणि यावर्षी मुलं खूप आहेत, म्हणजे डबल मुलं आहेत डायरेक्ट. आपली दरवर्षी जिकडे असतात जेवढी मुलं असतात ते डबल मुलं आहेत. खूप नवीन मुलं आलेले आहेत, 50-60 तर नवीन मुलं आहेतच. आणि पालखी आहे. तुम्ही जर ब्लॉग असाल तर तुम्ही पण या पुढच्या वर्षी नक्की. नक्की या, 1 वर्ष तरी अनुभव घ्या. स्वर्ग सुखाची वारी, एकविराईची पालखी. जय एकविरा माऊली. जय एकविरा माऊली. जय एकविरा माऊली. तर आजचा जो नाश्ता आहे तो मिसळ पाव आहे. शेवटची मिसळ आज मी होतो. वाजलेलाच 11 वाजले झाले आणि आता मी नाश्त्याच्या वळला बसलेला आहे. जाम लेट झाले, पाय खूप दुखत होते. तर परत नाश्ता करतो आणि पालखीसोबत आपल्या पुढे जातो. जय एकविरा माऊली. तर मी आता हे कलवा जो हायवे आहे त्या हायवे जिकडेच पोहोचलो आहे. तर तिकडे एका झाड्याखाली ना मस्त बेंच होता, तिकडे अर्धा झोप काढलेली आहे. थोडं मागे राहिलो आहे, 2-3 जण आहेत अजून, त्याचा पुढे गेले जस्ट. तर तिकडे जातो. आणि आमचं जे दुपारचा मुक्काम आहे मुंब्रा शिव मंदिर, तुम्हाला असं बोललो होतो. पाय खूप भरल्यात, म्हणजे ना दुखत नाही पण पूर्ण खालून भरल्यासारखे झाल्यात. तर हल्लेलो चालायला लागलो आहे. नाश्त्याचा ऑर्डरसुद्धा खूपच लेट पोचलेलो. तर आता वाजलेत 1 वाजत आले, 1:15 वाजून गेलेला आहे. तर आता परत चाल पकडतो, अजून 2 किलोमीटरचं बाकी आहे. आणि आपण भेटूया दुपारच्या मुक्कामाकडे. जय एकविरा माऊली. एकविरा माऊली. आम्ही आता जो आपला मुंबई पुणे जुना महामार्ग आहे तिकडे पोचलेले आहेत. आणि माझ्या मागे बघू शकतात महाराष्ट्राचा सुंदरचा देखावा, तिकडे आय लव्ह कलवा लिहिलेला आहे, त्याच बाजूला आहे. आम्ही सर्वजण आता पोचलेला तिकडे. तर आपण आता आपल्या दुपारच्या मुक्कामाकडे लवकरात लवकर पोचलो आणि जेवायची खूप म्हणजे खूप भूक लागली, तर जेवू घ्या. जय एकविरा माऊली. तर प्रिन्स बघा आमचा फुल नवीन. अजून बघतो आम्ही, अजून 2-3 यांनी घेतला हा वाला सेम याची पण तसाच घेतलाय. सगळे जण गोगारी घ्यायला लागले आता. बघतो मला पण कुठला सूट होता मी पण घेतो. तर मित्रांनो हा बघा फुल अँटिक. नाही घेत नाही, फक्त बघायला लागलोय, घ्यायचा दुसरा आहे. जाम कडा काय माहिती आहे रे बच्ची. प्रिन्सने घेतलाय, भारी आहे, मला पण भारी वाटतं. हे पण भारी वाटते. बघतो सेम करता मी पण हे तू हा घेतोय मस्त वाटतं तुला, मस्त वाटत. छोटा फेस आहे ना तुझा. बघ दाखव. अरे चार्ली चॅप्लिन. हे बघ प्रिन्स. प्रिन्स हा छोटा आहे. माऊली मिनियनाचा हा बघतोय. ह्याला ना जरा वरती दोघांचा बघा कसा आहे जरा, हा वेगळा आहे. जॅगवार जरा वरती आहे. जरा नाही ऊन दिसते पण ऊन डोल्यावर येते. तिचा चिता आहे, चिता. जॅगवार नाही, चिता आहे, चिता. बिबट्या आमच्या गावात बिबट्या आलाय. बिबट्या आला आमच्या गावात. आता यश चेंज करायला लागला, यश चेंज करायला लागलाय. नवीन काय बरोबर नाही वाटत, मजा नाही. चेंज करतो.
जय एकविरा माऊली. तर चष्मे वगैरे घेतलेले आहेत सर्वांचे सेम चष्मे आहेत. सगळे जागवार आहेत. परवाला टी शर्ट पण सेम, म्हणजे जेव्हा आमचं परवाला पण नाही 22 तारखेला आपलं हे जे आहे दर्शन त्या दिवशी चष्मे सेम, जर्सी सेम, सर्व सेम फुल मजा आमची. आता बघू पुढे पुढे अजून एक चष्मावाला भेटते का, एक दोघांचे जरा राहिले चष्मे ते पण सेम घेऊन टाकू. आणि आपला हॉल जवळच झाला आता. हा समोर ब्रिज दिसतोय तर मला, त्या ब्रिजच्या खाली आपला टर्न मारायचा आहे का वरती डोंगरात आपला हॉल्ट आहे दुपारचा मुक्काम. तर पटाट चाल पकडूया. आता वाजल्यात 2:15. पटाट जाऊन फ्रेश होऊ आणि जेवूया. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा मित्रांनो. तर आमचा दुपारचा जो मुक्काम होता शिव मंदिर जे आमचं पोचलेलं आहे फायनली. वाजलेले आहेत 2:45. जाम टाईमपास केला. आता पटापट जातो, फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि जेवायला बसतो. पहिला खूप भूक लागली, जेवण घेतो. जय एकविरा. आणि आपले आई सेवक यांनी आपल्याला मदत केली या जेवणामध्ये. म्हणजे 1-2 वर्ष होते ना, जाम प्रॉब्लेम झालेला. आता परत आहेत, भारी जेवण करतात. मी लेट आलेलं तर माझ्यासाठी थांबवलं सुद्धा होता. आणि पाव वगैरे संपलेले तर पाव वगैरे मागवले एक्स्ट्रा. आता पटापट जेवणाची रांग लागलेली आहे, जेवण घेतो. लाज कला वाटायचं आमची बुरी आहे मामा टाकून जेवायला लागले. काय व्हिडिओ चालू आहे, घरा कोणला दिसते, घरा कोणला नाही दिसणार, युट्यूबवर सगळ्यांना दाखवू आपण. तर सगळे जेवायला बसले, आम्ही जेवण घेतो पटापट. आम्ही फरफट आमचं जेवण घ्यायला लागलाय. काय का माहिती का, पनीर मसाला आहे, हे पापड, हे बघा इथे बघा. हा बघ बघ खूप खावा लागला आमचा. पटापट फ्रेश होऊन घेतो आणि आमची वहिनी आहे विशालला पावत्या पडायला लागलाय. हो पार्थ अजूनपर्यंत आपल्याला इंट्रो पाठवायला लागला, अजून इंट्रो पाठवला नाही आणि पाठवतो जेवायला बसलाय. लाजते 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 लाजते. इकर 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 चालू आहे. जय एकविरा. जेवायची रांग पण एवढी लागते. अरे आपला एक्केचा किंग माऊली कसं वाटलं? तुम्ही किती वाजता पोहोचले? किती वाजता पोहोचले इकडे? पहिला नंबर. किती वाजता? 12 वाजता. बघा हे लोक 12ला पोहोचले आणि आम्ही 3 वाजता पोहोचलोय. हाय आमचे मास्टर माइंड चोक्को इकडे झोपलेलं गेले आवडाचा. हा आमचा सोन्याचा आपला सोन्याचा. जेवला का? कसं दुखायला लागला सर? झोप नाही कंप्लीट झाली, काय बोलू रात्री माझी वाट लागली. गोळ्या वगैरे खाते का नाही पेन किलरच्या गोळ्या घ्या ना. मी गोळ्या खाते आता शिर्डीला बघता काय एकविराला नाही चालत नाही ते काय टुटल पण गोळ्या नाही खाणार. हा जय एकविरा माऊली. तर आता आपला रात्रीचा मुक्काम चालू करतोय आणि फ्रेश वगैरे झालो नाही. आता टेम्पो बाहेर घेऊन की भोगता होता तर टेम्पो जाऊ शकत नव्हता, तर जातो फ्रेश वगैरे होतो आणि पुढचा प्रवास चालू करतो आपला. आणि या लोकांनी काय भजन बिजन घेतला आणि मी पोचला आणि खरं बॉम्ब झालं तर शूट नाही घेतला आहे. आता बघू पार्थ बिरने शूट घेतला असेल, त्याच्या पार्थचा व्हिडिओ आपण एडिट करून टाकूया. दादा आमचा दादा किती वाजता आला तो 7 वाजता आला गेला होताना. या शिवाला आहे तर साहिल नाही काय सागर नाही असं मिक्स आहे सगळं. जाम नवीन पोरं पण आहात. जय एकविरा. आता आपण फ्रेश वगैरे होतो आणि आपण परत भेटूया. आशीर्वाद
जय किरण माऊली. तर आमची संध्याकाळची जी आरती आपली ती आरती झालेली आहे आणि रात्राचा मुक्काम रोहिंजन श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये आहे. तर आता आपण तिकडे प्रस्थान केलेलं आहे आणि पालखी पुढेच आहे. पाणी वगैरे पिला, फ्रेश वगैरे झालं आहे. आता पालखीसोबतच राहायचा ट्राय करेन, कारण दुपारची बघितलं खूप लेट झाला आम्हाला. त्यानंतर जेव्हा संध्याकाळचं मुक्काम जेव्हा चालू केलं तेव्हा आरतीच्या स्पॉटपर्यंत सोबतच होतं पालखीच्या, म्हणजे लेट नको व्हायला. आता पण पालखीसोबतच राहीन. आणखी आता रात्रीचा टायमिंग आणि हा हायवे जो आहे ना जुना पुणे मुंबई हायवे हा पूर्ण ट्रॅफिकने भरलेला असतो, पूर्ण ट्रॅफिकने. आणि अपोजिटने पण खूप गाड्या येतात. तर त्यामुळे ना लेट झालं तर खूप थकावं पण लागेल आणि रात्री जास्त आहे, जास्त लेट करून फायदा नाही. तर पालखीसोबत राहतो आणि आपण आता फुल डीजेचा मजा घेऊया. तर भेटूया पालखीजवळ. जय एकविरा. जय एकविरा माऊली. तर आपला जो रात्रीचा मुक्काम आहे, ही शाळा आहे रोहिंजन येते. तुम्ही शाळा बघू शकता, ही पूर्ण शाळा आहे. तर इकडे आपला मुक्काम आहे. तर आपण इकडे आता वस्ती करणार, फ्रेश वगैरे होतो पहिला, त्यानंतर तुम्हाला आजचा मेनू दाखवतो काय आहे. तर आजचा आपला मेनू आहे फ्राय राईस, व्हेज फ्राय राईस आणि व्हेज नूडल्स आणि मंचुरियन आणि आपले आई सेवक. तर आता मस्त फ्रेश वगैरे होऊया आणि आणि तुम्हाला मी खास दाखवतो. तर हे बघा, खास सोय केलेली आहे जेवायची, जुन्या आठवणी. तर फटाफट फ्रेश होऊन घेऊ आपण आणि आता जेवू वगैरे आणि वरती जाऊन मस्तपैकी आराम करू. तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट जेवण घेऊन. तर आजचं स्पेशल जेवण आम्ही जेवतोय वर्गामध्ये, जुन्या आठवणी, जसं शाळेमध्ये बसायचं जेवण तसं. आमची वहिनी नाही, आमची ताई. ही माझी बहिणीस ना, ही माझी बहिणीस. आणि शाळेतले शिक्षक शिकायला वेगळ्या वर्गाने मित्र बसले. तर आपण जेवण घेऊ आणि नंतर पुढे कंटिन्यू करू. जय एकविरा. जय एकविरा माऊली. जय एकविरा माऊली. तर आता आपण रात्रीचा मुक्काम, जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आराम करू. आम्ही सोने का शुभरात्री. काय नाही खपला.